जसं आपलं रोड विड्थ वाढत जाणार तसा आपल्याला जो ऍडिशनल एफएसआय म्हणजे ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स, आता नवी मुंबईमध्ये कसं झालंय, ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स म्हणजे काय पहिलं ते आपण समजून घेऊया. आता आपल्या इथे ही सगळी जी डेव्हलपमेंट झाली आहे ती सिडकोच्या माध्यमातून म्हणजे प्लॅनिंगच्या याने झालेली आहे. पण ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट प्लॅन बनतो त्या ठिकाणी कसं होतं की माझ्या जमिनीमधून किंवा जोशी साहेबांच्या जमिनीमधून एखादा रोड जातो, त्या ठिकाणी एखादं गार्डनचं रिझर्वेशन असेल, प्ले ग्राउंडचं रिझर्वेशन असेल, त्या पद्धतीचं रिझर्वेशन ज्या वेळेला टाकलं जातं त्यावेळेला जी लोकल अथॉरिटी असेल जी पुढे जाऊन हे डेव्हलपमेंट प्लॅन अंमलात आणतं त्यांच्याजवळ मॉनिटरी हे कॉम्पेन्सेशन द्यायची पद्धत नाही आहे, पैसे देऊ शकत नाही. त्या ठिकाणी काय दिलं जातं तर त्या जेवढ्या आता समजा 1000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट जोशी साहेबांच्या गार्डन मध्ये जातोय तर त्याच्या बदल्यात पैसे न देता त्या जो गार्डनचा प्लॉट गेलेला आहे त्याच्यावरचा जो काही पोटेन्शियल असेल त्याचा जो एफएसआय असेल तो दुसऱ्या ठिकाणी वापरला जाण्याची मुभा दिली जाते आणि त्या पद्धतीनं डेव्हलपमेंट राईट्स सर्टिफिकेट DRC म्हणतो त्याला ते दिलं जातं. आता नवी मुंबईमध्ये अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट प्लॅन तयार झालेला आहे आणि ऑलरेडी रिझर्वेशन झालेले आहेत. तर मग TDR एफएसआय तर जास्त देणं गरजेचं आहे, म्हणून तो TDR आपल्याला महानगरपालिकेकडून विकत घेण्याची प्रोव्हिजन केलेली आहे इथे. आणि मग तुमचा जर 9 मीटरचा रोड असेल तर आपल्याला बेसिक एफएसआय तर सेम मिळणार आहे 1.1 विथ प्रीमियम जो आपण 0.5 घेणार म्हणजे 1.6 झाला आपला, तो 1.6 फिक्स असणार आहे. पण जशी रोड विड्थ वाढत जाईल तसा आपल्याला हा TDRचा जो हे असणार एफएसआय तो 1.4 पर्यंत मॅक्सिमम मिळू शकतो जिथे 30 मीटर आणि अबो 30 मीटर अँड अबो रोड असेल त्या ठिकाणी. मग आता समजा मी 30 मीटर अँड अबो रोडला गेलो तर माझा पहिला 1.6 मिळालेला आहे प्लस हा TDRचा माझा 1.4 झाला म्हणजे मला झाला 3 एफएसआय झाला. मग त्या 3 एफएसआय वरती मला 60% ॲन्सलरी म्हणजे मी परत ते पैसे भरून मला ॲन्सलरी एफएसआय मिळेल म्हणजे तो 1.8 झाला. म्हणून मी म्हटलं की 4.8 पर्यंत आपला एफएसआय जाऊ शकतो इफ द प्लॉट इज अबेटिंग टू द 30 मीटर अँड अबो रोड. 6 मीटरला ऍक्च्युली UDCPR मध्ये प्रोव्हिजन नाहीये की याच्यामध्ये परमिशनसाठी जर कंजेस्टेड असेल तर तुम्हाला काही रिलॅक्सेशन त्याच्यामध्ये मिळू शकतं.